शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि त्यानंतर 2009, 2014, 2019 त्या कालावधीमध्ये मी आमदार होऊ शकलो, नंतर शिवसेना उपनेता झालो। त्या संपूर्ण वाटचालीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातला सदस्य एवढ्या मोठ्या पदावरती पोहोचला आणि तो पक्ष मला आज मागे टाकून सोडून मला आता नवीन प्रवाहामध्ये यावं लागतंय। त्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये नक्की दुःखाश्रू आहेत आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आहेत, कारण कुटुंबातला सदस्य म्हणून भाईने माझ्यावरती प्रेम केलं। 2009 ची निवडणूक, त्या निवडणुकीमध्ये भाई आणि आम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये असेल त्या काळापासून आम्ही 9 आणि 14, 19, 2022 पर्यंत भाईनी मला कुटुंबातला एक छोटा भाऊ म्हणून मार्गदर्शन, दिशा आणि सहकार्य केलं। त्या भावनेने निश्चितपणे पुढे गेलो आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये सुद्धा पुढे जायचा निर्णय घेतला। एक दुःख आहे नक्कीच, 2.5 वर्षापूर्वी भाई मुख्यमंत्री असताना भाईंसोबत जाऊ शकलो नाही, की त्या वेळची तिची परिस्थिती असेल, पण निश्चितपणे त्यानंतरच्या कालावधीमध्ये हा निर्णय घेतला आणि भाईने मला कुटुंबामध्ये सामावून घेतला। निश्चितपणे आनंदाचा क्षण माझा आहे। आणि मग 2006 मी पोटनिवडणूक लढवली होती। त्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा सामंत साहेब मी पराभूत झालो होतो, पण 9, 14, 19 मध्ये निवडून आल्यानंतर 2024च्या निवडणुकीला मी सामोरं गेलो। 2024च्या निवडणुकीत सामोरं जाताना मला पराभवाला सामोरं जावं लागलं। ह्याला जबाबदार कोण, हा प्रश्न नक्की आतापर्यंत मी आपल्या समोर मांडलेला आहे। आपल्याला आठवत असेल 2014 साली भाजप सेनेची युती सत्ता आली आणि त्या युतीमध्ये मला वाटलं होतं उदयजी की माझ्यासारखा एक निष्ठावंत सैनिक त्या ठिकाणी मंत्री होईल म्हणून। शिंदे साहेबांनी सुद्धा त्यावेळेला उद्धव साहेबांकडे माझी शिफारस केली होती, दुर्दैवाने होऊ शकलो नाही। पण शिवसेनेचे नेते, आता नाव घ्यावंच लागेल, विनायक राऊतनी त्यावेळेला दीपक केसरकरांना मंत्री केलं, राजन साहेब तिथंच राहिला। तो कालावधी गेला, 2024ची निवडणूक आली आणि मग त्यावेळेला सुद्धा वाटलं होतं की राजन साहेबांना पुन्हा संधी मिळेल, कुठेतरी मंत्री होईल। माझे उदय सामंत शिवसेनेमध्ये आले आणि उदय सामंत मंत्री झाले, 2019ला मंत्री झाले आणि मग 2024ला चला वाटलं होतं, मी साहेबांना भाईंना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं, त्यामुळे नक्की सत्ता महाविकास आघाडीची येणार आणि राजन साहेबांचं चुकलेलं सर्व मंत्रिपद पुन्हा मिळणार। पण नियतीच्या मनामध्ये वेगळं होतं का शिंदे साहेबांकडे सुद्धा दिघे साहेबांची आलेली दैवी शक्ती असं म्हणावं लागेल। 24 तासातले जवळजवळ 20 तासाच्या वरती काम केलं जातं, ते दैवी शक्ती आहे हे तुम्हाला मला माहिती आहे। आणि म्हणून 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही पराभूत झालो, पराभव आम्ही मान्य केला। परंतु 2006चा पराभव तो झाला, 2024चा पराभव हा माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पदाधिकाऱ्यांच्या जीवाला लागला। निवडणुकीमध्ये हार जीत होत असते, परंतु त्यावेळेला त्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विनायक राऊतला आम्हा सर्व मंडळींनी मतदान करून एकदा दोनदा खातं बनवलं। त्याच विनायक राऊतनी त्या निवडणुकीमध्ये त्यांचा जिल्हा प्रमुखांनी, विलास साळकींचे पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेला आमच्या भैयाचं काम केलं। भैयाचं कबूल करेल, जाहीरपणे करणार नाही कबूल, तुम्हाला तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न करत होते आपण सांगा। आणि म्हणून अशा ह्या पराभवाचं नक्कीच जिव्हारी लागलेलं आहे आणि म्हणून मग आम्ही शांत होतो आणि म्हणून त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा एक आमचं वाट चुकलेला भाऊ कुटुंबाच्या बाहेर गेला होता, परत भाईंनी कुटुंबामध्ये मला घेतलं, छोट्या भावासारखं प्रेम केलं आणि आज मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भाई या ठिकाणी, म्हणजे आपण म्हटलं जातं दुधामध्ये साखर पडली की दूध मधुर होतं,